म्हटलं जय हिंद सर. तुझं ग्राउंड झालं ना सीपी मुंबई ड्रायव्हरचं? हो सीपी झालेला आहे. कोणत्या तारीखला झालं त्याला ग्राउंड? माझं झालं 29 तारखेला. 29 तारीखला. आणि तू घरून किती वाजता निघाला होता? घरून आधीच्याच दिवस निघालो होतो, एक दिवस आधी समजा. एक दिवस अगोदर 27 तारखेला समजा. हो. ग्राउंड कधी होतं? ग्राउंड 29 तारखेला. 29ला म्हणजे 1-2 दिवस अगोदर निघून गेला होता. आणि तिथं काय प्रोसेस काय तिथं, म्हणजे सकाळी किती वाजता पोरं रांगेत लागून आले? सकाळी समजा पोरं 4-4:30 वाजता समजा रांगेत लागतात. हा. एका दिवशी किती पोरं येऊन आले तिथं? एका दिवशी समजा त्यांनी म्हटलेलं आहे 9,000 असं म्हटलेलं आहे. हा. म्हणजे तीन ग्राउंड आहे तिथं सीपी मुंबईमध्ये? कोणकोणते? 3 ग्राउंड आहेत. मरीन लाईन, घाटकोपर आणि अजून एक तिसरा आहे. म्हणजे 3 ग्राउंड आहेत समजा. 3 ग्राउंडवर म्हणजे 3,000 एका दिवशी? 3,000 एका दिवशी. बापरे. आणि बॅचा किती पाडल्या आहे ना? बॅचात समजा एक 5 वाजता बॅच पाडलेली आहे, आणि एक 9 वाजताची आणि 11ची बॅच, असे 3 बॅचा पाडलेल्या आहेत. 3 बॅचा. म्हणजे त्यानं जे हॉल तिकीटवर जो टाइम दिलेला आहे त्या टाइमवर म्हणजे तिथं रांगेत लागा लागते? नाही, रांगेत लागा लागते. मग ते जर समजा 5चे जर विद्यार्थी नाही आले मग ते लगेच समजा 9चे पण घेऊन घेतात आणि 11चे पण घेऊन घेतात. सोबतच सर्वांचं एकाच होऊन जातं सर्व ते. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही तिथं रांगेत बसले होते, तर काय काय प्रोसेस तिथं चालू होती स्टार्टिंग पासून बसल्यापासून? स्टार्टिंग पासून त्यांनी आम्हाला बसून ठेवलं. त्यांनी म्हटलं आम्हाला फक्त तुमचे जे समजा हे आहे म्हणे हॉल तिकीट, 2 फोटो फक्त सोबत ठेवा म्हणे. आधार कार्ड तुमच्या बॅग मध्ये ठेवून द्या म्हणे. आधार कार्ड पण लागत नाही म्हणे, काहीच लागत नाही म्हणे. म्हणजे कागदपत्र एकही कागदपत्र लागून नाही तिथं? नाही. फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड, फोटो किती लागून आले? 2 फोटो लागत आहे. हो का. म्हणजे जसं ह्या पोलीस भरतीला ओरिजिनल डॉक्युमेंट लागे 8-10 तर तेवढे लागत नाही डॉक्युमेंट इथं? नाही, तेवढे लागत आहे. फक्त 2च डॉक्युमेंट लागून आली. आणि समजा तू तिथं रांगेत किती वाजता लागला होता सकाळी? रांगेत लागलो तुम्ही 5:30-6 वाजता. 5:30-6 वाजता. पाणी चालू होतं, पाण्यात त्यांनी आम्हाला बोलावलं. म्हणजे भर पाण्यात चालू आहे ग्राउंड? हा, भर पाण्यात चालू आहे ग्राउंड. म्हणजे पाणी चालू आहे, पाऊसही चालू आहे, तरी ग्राउंड घेऊन आले 1600 मीटर? हा, ग्राउंड घेत आहे. किती काय पाऊस आला तरी? किती नाही. मग पाणी जास्त जर असलं तर हे नाही, मग थोडस पाणी इकडे तिकडे झालं तर मग होऊन जाते चालू. चालू करते. तर जेव्हा तुम्ही रांगेत लागले होते तर किती वेळपर्यंत थांबून ठेवलं तुम्हाला तिथं? थांबून ठेवलंच नाही, डायरेक्ट फास्ट एकदम फास्ट. म्हणजे सकाळी 6 वाजता रांगेत लागला होता? माझा 9चा टायमिंग होता. तुम्ही 6 वाजता त्यांनी बोलावलं की 9चे पण तुम्ही मुलं येऊन जा म्हणून रांगेत लागायसाठी, म्हणजे आतमध्ये ग्राउंड साठी म्हणे. 11 वाजता तर मग सकाळीच त्यांनी समजा आम्हाला बोलावलं आतमध्ये. 1600 मीटर किती वाजता स्टार्ट झालं होतं? 1600 मीटर झालं होतं आमचं कम से कम स्टार्ट 8:30-9च्या दरम्यान झालं होतं. 8:30-9च्या. 6 वाजतापासून रांगेत लागला तर 8:30-9 वाजता झालं. आणि पहिला इव्हेंट कोणता घेऊन आला तिथं? पहिला इव्हेंट घेत आहे ते 1600 मीटर. 1600. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यावर किती मिनिटाचा ब्रेक देऊन आला तिथं? ब्रेक आहेच नाही. ब्रेक डायरेक्ट त्या गोळाच्या ग्राउंडवर नेत आहे. ब्रेक झाला समजा बस थोडस असं ते म्हणजे पुन्हा समजा कमी राऊंड वगैरे मारले या काही मारले बस त्याला हे करताय. एखादा कोणाचं समजा काही असं चक्कर वगैरे त्याला ट्रीटमेंट देत आहे आणि लगेच ते बॅच घेऊन लगेच तुम्हाला तू गोळ्याच्या याच्यावर नेत आहे. 5 मिनिटं होत नाही. 5 मिनिटं होत नाही, लगेच गोळ्याच्या ग्राउंडवर नेत आहे. बापरे, एवढं फास्ट? आणि गोळ्याच्या ग्राउंड साठी जे वरचं शेड असतं ते शेड टाकलाय तिथं? शेड टाकलेला आहे, त्याच्या आतमध्ये होत आहे गोळा. म्हणजे पाणी कितीही आलं तरी ओलं होत नाही, ते ओलं होत नाही. ओलं होत नाही, काहीच म्हणजे हे नाही होणार. आणि 1600 मीटर रनिंगले किती पोरं सोडून आली ते एका टाइमले? 50 पोरं. फक्त 50? हो. सेन्सर गिन्सर लागलाय तिथं? सेन्सर लागलाय आणि ते पायामध्ये चिप बांधतात. हे चिप गिप कधी बांधते? चिप वगैरे, चिप आणि सेन्सर? चिप समजा आतमध्ये गेल्यावर समजा हे समजा आपल्याला बाहेरून समजा डॉक्युमेंट सांगतात ते की आधार कार्ड ठेवून द्या तुमच्या आतमध्ये. 2 फोटो आणि समजा हॉल तिकीट घेतली की आतमध्ये गेलं की ते मग सांगतात 4 नंबरच्या टेबलवर जा. मग तिथं आपला फोटो वगैरे द्यायचा आहे, ते चिपकोला की मग डायरेक्ट ती छाती वगैरे मोजायला आणतात आपल्या इकडे. छाती. उंची किती घेऊन आले? उंची 73 घेता वाटते. नाही, 168. 168. उंचीमध्ये उंची छातीमध्ये पोरं कटून आले? हो, कटत आहे. म्हणजे सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि उंची छाती घेऊन आली.
हा डॉक्युमेंट ते झाल्यावर सेन्सर लावून आले. ते झाल्यावर मग तिथं आपल्या पायाला म्हणजे छातीला लावायला चिप देतात ते समजा चेस्ट नंबर देतात आणि मग ते पायाला 2 चिप देतात, समजा या पायाला एक आणि दुसऱ्या पायाला एक. दोन्ही पायाला देऊन आले चिपलो. दोन्ही पायाला देत आहे. हा तिथून मग घेतलं की डायरेक्ट ते 50 ची बॅच घेतात आणि ते 50 लिटर निवडतात आणि डायरेक्ट 1600 मीटरला. आणि ग्राउंड कसं आहे ते ग्राउंड 1600 मीटरचं? 1600 मीटरचा सिंथेटिक ग्राउंड आहे. सिंथेटिक आहे ना? तरी पोरं किती मारणार तिथं 1600 मीटर? काय टायमिंग होणार पोरायचा? 1600 मीटर आमची जी बॅच होती, आमच्या बॅच मध्ये 2 जणांनी आउट ऑफ मारलेला आहे समजा 1600 मीटर. बापरे. हा आणि गोळा पण बरेचशे जणांना समजा 10 की 12 जणांना गोळा आउट ऑफ फेकलेला आहे. जास्त म्हणा पण कमी नाही. बरेचसे गोळे आउट ऑफ फेकतात मुलं तिथं. तर पोरं 3000 पैकी किती पोरं 1000 राहून आले एका दिवशी तिथं? म्हणजे समजा 3000 समजा पोरं आहेत तर मग म्हणजे थोडेसे बरेचसे समजा कमी राहतात, समजा 400-500 पोरं असे कमी राहतात. गैरहजार राहून आले. गैरहजार 200-300 पोरं उंची छातीत कटत असा. आणि पहिला इव्हेंट 1600 घेऊन आले. पहिला इव्हेंट 1600. दुसरा गोळा फेक. आणि ते झाल्यावर काय प्रोसेसिंग चालू आहे तिथं? तिथून झाल्यावर मग ते आपली सिग्नेचर करा तिथे. आपले मार्क वगैरे मार्क दाखवते आधी. मार्क दाखवतात. बस आणि ते छातीचे जे समजा टेस्ट नंबर ते काढून घेतात आणि बॅग दिली की घराकडे. म्हणजे एवढी प्रोसेस चालू आहे तिथं? एवढी प्रोसिजर सर्वात फास्ट प्रोसिजर चालू आहे. फास्ट एकदम फास्ट मध्ये. आणि तिथं जेवणाची राहण्याची काही सोय आहे का तेवढ्यात? राहण्याची सोय आहे, जेवणाची तर काही नाही आहे. बाजूलाच एक समजा असं टिनाचं 1-2 शेड आहे, तिथे राहू देतात ते. आणि पण ते सहसा राहू देत नाही कारण की थोडं मुलं वगैरे हे करतात तिथं, म्हणजे राहू देतात पण 2 वाजता रात्रीची ते हाकलून देतात. आणि त्यांनी त्या पेंडॉल म्हणजे आपल्या जो कॅम्प आहे समजा मुख्यालय त्या आतमध्ये मोठ्या मोठ्या पेंडॉल मध्ये त्यांनी राहण्याची सोय दिलेली आहे. म्हणजे राहायची सोय आहे तिथं? राहायची सोय आहे. जेवणाची सोय नाही? जेवणाची सोय नाही. तर लय फास्ट मध्ये चालू आहे मग इथं? लय फास्ट मध्ये एकदम. कुठं थांबत नाही, कुठं हे करत नाही की हो आपलं या इव्हेंट साठी आपलं. मागच्या वर्षी सारखं नाही? मागच्या वर्षी सारखं नाही. म्हणजे एकदम फास्ट मध्ये चालू आहे. एकदम फास्ट मध्ये जिथं गेलं तिथं फास्ट मध्ये फटाफट उंची लगेच छातीची चिप देतात आणि पायाला हे बांधतात आणि लगेच 1600 मीटरला हे 1600 झालं की लगेच 5 मिनिटं होत नाही तर लगेच त्यामध्ये गोळाफेकसाठी गोळाफेक झाला की डायरेक्ट ते आपलं मार्क वगैरे सांगतात. काढून घेऊन त्याला घाटकोपर मध्ये होता ग्राउंड? पोलीस मुख्यालय घाटकोपर मध्ये ग्राउंड चांगला आहे. ग्राउंड चांगलेला आहे. आणि समजा तिकडे जायचं असलं तर कसं जायचं तिकडे? तिथं जायचं असलं तर आपल्याला उतरावं लागेल सर्वात आधी ठाणे. ठाणेले? ठाणेवरून लोकल पकडावं लागणार घाटकोपरचे आपल्याला. तिथून? आणि तिथून 10 रुपये घेते ऑटोवाला, नाहीतर पैदल जरी गेलं तरी लवकरच म्हणजे जवळच आहे ते 5 किलोमीटर 2 किलोमीटर जवळच आहे. म्हणजे पहिले ठाणेले उतरायचं? पहिले ठाणेला उतरायचं. तिथून घाटकोपरची लोकल पकडायची. घाटकोपरची डायरेक्ट लोकल आहे तिथून? लोकल आहे तिथून डायरेक्ट घाटकोपरची. पकडले की डायरेक्ट तिथून मग 10 रुपये घेतात, नाहीतर पैदल जरी गेलं तरी आरामात पोहोचून जाते. तिथून सिटी बस आहे का घाटकोपर पासून? ते पैदल जावं लागते? नाही पैदल गेलं म्हणजे आपल्या मनाला जवळच आहे म्हणा. ऑटोवालेच राहतात तिथे बाजूला, स्टेशनच्या बाजूला उतरलं की 10 रुपयात पोहोचून देतात. असं झालं मग? 2 मिनिटाचा रस्ता एवढा. बरं बस एवढं.